Hello friends, today we are going to learn second part of lesson that means next paragraph of lesson the boy who broke the bank. तर बँक बुडवणारा मुलगा हे आपण पाठ्यपाठाच्या तासापासून त्या ठिकाणी या लेसनला सुरुवात केलेली आहे. सो लुक ॲट द पेज नंबर 49. Last period we have seen the first paragraph of page number 49. Pay, and this is the 20th of a month. Who would think of bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I'm off. Not other week I work in this place. And to bang the pen against the dustbin several times, just to emphasize his point and giving himself a confidence. He पाहिलेलं आहे. Now today, let us start second paragraph. So look at the second paragraph. Well, I wish you luck, said Sitaram. I will keep a lookout for any jobs that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. बघा, पाठीमाग आपण पाहिलंय की तो नतू खूप चिडलेला आहे आणि तो म्हणतो की मला जर पगार मिळाला, पाठीमाग माझा वेतन जर मिळाला, पेमेंट जर मिळाला तर मी पुन्हा या ठिकाणी कधी येणार नाही. म्हणजे ठिकाणी अतिशय जोरात त्या कचरा पाण्याची सुकली जी आहे ती डस्टबिनवरती बराच वेळ त्या ठिकाणी आपटत राहिलं आहे, पाठीमागं पाहिलेलं आहे आपण. आणि मग त्यावेळी त्याला सीताराम, की जो वॉशरमॅन सन हू वॉज सीताराम वॉज अ वॉशर्समॅन सन, या ठिकाणी त्याला भेटला होता. तो सीताराम म्हणतो की बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लक्ष द्या आणि व्यवस्थित की हे जी काय डायरेक्ट सेंटेन्स आहे, डायरेक्ट स्पीच, हे तुम्हाला वाक्यशुद्धी करण्यासाठी विचारतील लिहायला. तर इथं बघा कसं आहे की सिंगल अवतरण सिंगल इनव्हर्टेड कॉमामध्ये वेल आय विश यू लक आणि रिपोर्टेड वर्ब सेट रिपोर्टेड स्पीकर और सब्जेक्ट सीताराम. त्याच्यामध्ये बघा की अवतरण चिन्हातील पहिला अक्षर नेहमी कॅपिटल असायला पाहिजे, म्हणून डब्ल्यू, वेलचं डब्ल्यू कॅपिटल आहे. तो वेल म्हटल्याने थांबलेला आहे, म्हणजे ठिकाणी कॉमा आहे. त्यानंतर पुन्हा वाक्याचं करता त्या प्रत्यक्ष करता डायरेक्ट स्पीचमधील सब्जेक्ट आहे आय, वर्ब विश, आणि त्याचं ते वाक्यरचना आहे करता क्रियापद सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. त्या ठिकाणी अवतरण चिन्हामध्ये परत ते वाक्य संपलेलं आहे, अवतरण चिन्ह कम्प्लीट केलेलं आहे. आणि ते कुठल्या काळामध्ये बोललेलं ते रिपोर्टेड, त्याला म्हणतो आपण रिपोर्टेड वर्ब, ते वापरलेलं सेड, रिपोर्टेड सब्जेक्ट और द रिपोर्टेड स्पीकर सीताराम. कोणाचं वाक्य आहे तर सीतारामचं. तर हे सीतारामचं नाव असल्यामुळे पहिला अक्षर सीतारामचं यस कॅपिटल आहे आणि शेवटी मग पूर्ण विराम दिलेलं आहे. हे सर्व तुम्हाला पंक्च्युएशनमध्ये विचारलं जातं. तर हे नीट लक्षात. बरेचसे वाक्य डायरेक्ट स्पीचचे वाक्य आहेत, तर ते तुम्हाला पंक्च्युएशनसाठी खूप महत्त्वाचे आहे. पंक्च्युएशन. तर वेल ठीक आहे, आय विश यू लक, तर माझ्या तुला शुभेच्छा. आणि तो सीताराम तिथं निघून जातो. आणि पुढे म्हणतो सीताराम ऑल्सो सेड टू द नथू, आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. आय विल लुक आउट फॉर, लुक फॉर फ्रेज आहे बघा, लुक फॉर, टू लुक फॉर चा शोध घेणे, इन सर्च ऑफ टू लुक फॉर किंवा फाइंड आउट. तर
मी काय करेन, आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब, मी तुला तुझ्यासाठी मी काय करेन, तुला काम शोधेन, दॅट की माइट सूट यू, की तुला ते तुझ्या लेवलच्या तुझ्या पात्रतेच्या नुसार मी तुला काय करेन, काम शोधेन. अँड ही प्लोडेडचा अर्थ दिलेला आहे, लोडेड means that walked heavily, म्हणजे अतिशय मोठ्या कष्टाने रागाने चालणे जाणे. अँड ही मीन्स सीतारा प्लोडेड अ बेअरफूट अलॉंग द रोड, आणि तो अतिशय परत नंतर जोरात रोडच्या दिशेने जातो. तसं पण द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स हॅडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, की जेणेकरून त्याचे डोके आणि पूर्णपणे खांदा, शोल्डर म्हणजे खांदा, डोके आणि पूर्णपणे डोके खांदा झाकून जाईल असं ते कपड्याचे जो काय बंडल आहे तो बंडल घेऊन गाठोडं घेऊन त्या ठिकाणच्या रस्त्यावर निघाला. नेक्स्ट पॅरेग्राफ. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in a need of a sweeper. Trying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay, and he wants to leave. बघा, at the fourth home he visited, he Natu. बघा, when Natu visited fourth home, जेव्हा तो चौथ्या कपडे कसा तो चौथ्या एका घरी आल्यानंतर कपडे पहिल्या घरी, दुसऱ्या घरी, तिसऱ्या घरी, मग चौथ्या घरी तो आल्यानंतर, that when he reached or visited the fourth house, that time heard a lady's voice or the sound. त्या चौथ्या घरातील महिलेचा आवाज त्याने ऐकला. काय तो होता, शी वॉज इन नीड फॉर अ स्वीपर. च्या बोलण्यातून येते की तिला एका झाडूवाल्याची गरज आहे, की तिच्या आवाजातून स्पष्ट ऐकायला येत होतं. ट्राइंग हिज अ बंडल टुगेदर, he said, I know of a sweeper boy who is looking for work. म्हणजे नतू is trying his bundle together, आणि पुन्हा परत ते कपडे दिल्यानंतर त्या चौथ्या घरी त्या लेडीजला कपडे दिल्यानंतर पुन्हा तो काटोडं बांधताना, ट्राइंग टू बंडल टुगेदर, ही पुन्हा तो काटोडं बांधत असताना, ही सेड टू वुमन और द लेडी, त्या घरातील त्या महिलेला तो म्हणतो की आय नो अबाउट स्वीपर बॉय. तर मला एका झाडवाल्या मुलाबद्दल माहिती आहे. म्हणजे हु इज, की जो लुक फॉर वर्क, की तो सुद्धा काय करतोय, काम शोधतो आहे. ही इज अ फाइंडिंग वर्क और जॉब बिकॉज ही कांट स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. बिकॉज ही इज विथ द बँक जस्ट नाउ, बट देन आरंट गिविंग हिम हिज अ पे. की त्या मुला जो आता सध्या कामाला आहे, एका बँकेमध्ये कामाला आहे, परंतु ती बँक त्याला काय पगार देत नाही, म्हणून तो काय करतोय, काम शोधतो आहे. की मला त्याविषयी मला ते माहिती आहे, कारण का ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, आणि म्हणून तो पुढच्या महिन्यातच त्या ठिकाणी तो कामाला येऊ शकतो. कारण का ज्या बँकेत तो कामाला आहे ती बँक त्याला काय पगार देत नाही. अँड सो ही वॉन्ट टू लिव्ह, आणि म्हणून तो काय करतोय, त्या ठिकाणी तो काम सोडणार आहे. इज दॅट सो, said Mrs. Srivastava. Well, tell him to come and see me tomorrow.
इज दॅट सो? असं का? हु सेड इज दॅट सो? मिसेस श्रीवास्तव सेड इज दॅट सो अँड ऑल्सो सेज वेल टेल हिम टू कम अँड सी द टुमॉरो. काय करा की वेल ठीक आहे, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. तर ते का त्याला उद्या मला भेटायला यायला सांगा, मला भेटायला सांगा त्याला उद्या, टुमॉरो उद्या. नेक्स्ट पॅराग्राफ. अँड सीताराम ग्लॅड दॅट he had been of service to both a customer as well as his friend, hoisting his bag on his shoulders and went his way. बघा, Sitaram glad, Sitaram become happy. Why Sitaram become happy? Because he had been service to both customer as well as his friend. त्या मुलाला, त्या सीतारामला आनंद झाला, कारण का त्याला दोघांना पण त्याच्या पद्धतीनं त्यांना आपण मदत केली. म्हणजे जे गिरायक आहे, आपले जे गिरायक आहे त्यांचं जे कपडे द्यायचे त्या महिला होत्या, त्यांनाही एका झाडवण्याची गरज आहे आणि आपल्या मित्राला कामाची गरज आहे. हे दोघांचंही काम केल्यामुळं, दोघांचं आपलं माझ्यामुळं त्याच्यामुळं काम होतं आहे आणि म्हणून त्याला काय झाला, आनंद झाला. देन ही जे सीताराम होस्टेड ही द बॅग, होस्टेड बघा दिला आहे का, होस्टेड रेज टू हायर पोझिशन, जे उंच उचलणे. तरी काय केलं सीतारामनं, त्याची बॅग पिशवीवर उचलली, खांद्यावरती घेतली आणि परत तो ही वेंट हिज वे, तो त्याच्या मार्गाने परत निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू सम शॉपिंग. नेक्स्ट पॅराग्राफ. मिसेस श्रीवास्तव हॅड टू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी and told the cook not to be late with the meal. Then she set out for the Pimpalnagar marketplace to make her customary tour of the clothes shop. बघा पुन्हा एकदा. मिसेस श्रीवास्तव had to do some shopping. मिसेस श्रीवास्तव lived in a fourth house. हे चौथ्याचे घर मग असे पाहिलं आपण, त्या चौथ्या घरामध्ये या श्रीवास्तव मॅडम राहत होत्या. मिसेस श्रीवास्तव हॅड टू सम शॉपिंग, आणि त्यांना काही कपडे त्यांच्या कुटुंबासाठी काही कपडे खरेदी करायचे होते. सो शी गिव इन्स्ट्रक्शन टू द आया मीन्स टू टेक केअर ऑफ बेबी, अ लेडी who is to take care of small baby. आया म्हणजे कोण? जे छोट्याशा मुलांची काळजी घेतात, सांभाळतात, त्यांना आया म्हटलं जातं. आणि साहजिकरित्या श्रीवास्तव मॅडमच्याकडे एक आया असणार आहे, छोटंसं बाळ असणार आहे. म्हणून तर श्रीवास्तव मॅडम गेव इन्स्ट्रक्शन, सूचना म्हणजे थोडक्यात त्यांना माहिती देतात, इन्स्ट्रक्शन देतात की काय, सूचना देतात त्या आयांना की काय, अबाउट टू लुक आफ्टर. बघा या ठिकाणी लुक फॉर पाहिलं आपण, आता लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घे, टू टेक केअर. काय, टू टेक केअर, याची काळजी घेणे. म्हणजे काय म्हणतात त्या मॅडम, श्रीवास्तव मॅडम म्हणतात त्यांच्या आयाला, घरची बाई होती मुलाला सांभाळण्यासाठी, त्या आयाला इन्स्ट्रक्शन देऊन काय सांगतात, टू टेक केअर द बेबी, त्या छोट्याशा बाळाची व्यवस्थित काळजी घे. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ मिड डे मील. आणि जो स्वयंपाक आहे, कुक म्हणजे स्वयंपाकी, त्या स्वयंपाकाला देखील दुपारच्या जेवणाला उशीर होता कामा नाही, हे दुपारचं जेवण वेळेत तयार व्हायला पाहिजे, हे देखील इन्स्ट्रक्शन श्रीवास्तव मॅडमने त्या स्वयंपाकी करणाऱ्या माणसाला दिले. Then she set out for the Pimpalnagar marketplace to make her customary tour of the cloth shop. Customary म्हणजे usual
और हॅबिच्युअल म्हणजे नेहमीचा नित्याचा. आणि मग त्या पिंपळनगरच्या बँकेमध्ये बाजारामध्ये त्या ठिकाणी नेहमीच्याच त्यांना नेहमीचे कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिंपळनगरच्या बाजारामध्ये निघाले. नेक्स्ट पॅरेग्राफ. अ लार्ज tamarind tree grew at one end of the bazaar, Pimpalnagar Bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed. She complained of summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pimpalnagar. She then showed Mrs. Srivastava a sample of the clothes she was going to buy, and for 5 minutes they discussed its shell structure and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that said Govind Ram Bank can't even pay its employees. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month." A large tamarind tree grew at one end of the bazaar, पिंपळनगर बाजार. तर त्या पिंपळनगरच्या बाजाराच्या एका बाजूला एका भल्या मोठ्या प्रचंड असं झाड, भलं मोठं ठिकाणी चिंचेचं झाड, आणि त्या ठिकाणी त्याची सावली पसरली होती. अँड इट वॉज हिअर दॅट मिस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि त्या उन्हाची तीव्रता कमी होण्यासाठी त्या झाडाच्या सावलीचा आश्रय घेत या श्रीवास्तव मॅडमच्या मैत्रीण श्रीमती भूषण या ठिकाणी त्यांना आढळल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. आणि श्रीमती भूषण मॅडम हे काय करत होत्या, त्यांच्याजवळ असणारा जो भला मोठाचा हातरुमाल आहे त्या हातरुमालाच्या सहाय्यानं त्या स्वतःच्या ठिकाणी हवा घालत होत्या. She complained of a summer which she affirmed was definitely the hottest in the history of Pimpalnagar. आणि श्रीयुक्त भूषण मॅडम म्हणताय ते थोडक्यात तक्रार सुरात त्या ठिकाणी आवाज काढला म्हणाल्या त्या मैत्रिणीला श्रीवास्तव मॅडमला की पिंपळनगरच्या इतिहासातील हा सर्वात कडक उन्हाळा खूपच ऊन आहे असं त्या संबोध म्हणाल्या. Then she showed Mrs. Srivastava a sample of cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shape, texture and design. त्यानंतर श्रीवास्तव मॅडमला भूषण मॅडमने एका कपड्याचा नमुना दाखवला की जो त्यांना खरेदी करायचा होता. त्यानंतर परत 5 मिनिट असंच त्या ठिकाणी त्या कपड्याविषयी सेट म्हणजे थोडक्यात रंग, टेक्चर, पोत आणि डिझाईन नक्ष याविषयी ते 5 मिनिटं त्यांनी चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, आणि मग असं त्यांनी त्या गप्पा मारल्या. ते डिस्कस ईच अदर फॉर सम टाइम. मिसेस श्रीवास्तव सेड, "डू यू नो माय डिअर that said Govind Ram Bank can't even pay its employees." मग या 5 मिनिटांची गप्पा झाल्यानंतर श्रीमती श्रीवास्तव मॅडमनी त्यांना विचारलं, "डू यू नो भूषण मॅडम, डू यू नो, अगं तुला माहिती आहे का की सेठ गोविंद राम बँक काय होते, कांट इवन पे इट्स एम्प्लॉई. ही जी बँक आहे त्यांच्या ते कामगारांना पगार सुद्धा देऊ शकत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हिअर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आज सकाळी त्यांच्या बँकेतील एका झाडावर त्यात तक्रार मी ऐकली, हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस वेज. वेज म्हणजे वेतन, पेमेंट. तर
की जाम झाडवल्याचा बघा की ही आय हिअर द कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. मी त्या पिंपळनगर बँकेच्या झाडवल्याचा विषय ऐकलं की हू हॅझंट म्हणजे काय ही हॅझंट sweeper hasn't received his wages or the payment for over a month. की त्याच्या महिन्याचा पगार देखील त्याला मिळालेला नाही असं मी ऐकलेलं आहे. की म्हणजेच काय की पिंपळनगर बँक त्यांच्या जे कामगार आहेत त्यांचा पगार देऊ शकत नाही, कारण का त्या बँकेतील जो झाडवाला जो आहे झाडवाल्याचा पगार सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा दिलेला नाही, त्याला त्या झाडवाल्याला पगार सुद्धा मिळालेला नाही असं त्या श्रीवास्तव मॅडम त्या पोषण मॅडमला म्हणतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. राहिलेला या द बॉय हू ब्रोक द बँक रिमेनिंग पार्ट ऑफ द टॉपिक ऑफ द लेसन वी विल सी टुमॉरो. ओके, नेक्स्ट पीरियड.